हाय फ्रेंड्स, हॅलो, कसे आहात? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आहात. तर मी कुठे चालले आहे? मी बाहेर चालले आहे रिक्षामधून. हा माझा मुलगा, त्याला ट्युशनवरनं घेतला आणि आम्ही चाललो होतो स्वामींच्या मठात. तर रिक्षामधून आम्ही निघालो. आज असा स्पेशल डे किंवा गुरुवार वगैरे नव्हता, पण मंदिरात जाण्यासाठी कुठलाही दिवस असावा असं काही नाही आहे. पण आम्ही जाता जाता रस्त्यामध्ये काय झालं, बस बंद झाली होती, तर ट्रॅफिक खूप झालं होतं. ट्रॅफिकमुळे बाहेर निघता येत नव्हतं. तिकडून निघता निघता खूप टाईम गेला. त्यात विराजची बडबड मस्ती चालूच होती. गाडीवरती बसून निघाला घोडा. अरे कंडक्टरच्या गाडीवरती बसून निघाला घोडा. आता काय करू मग? तर आम्ही इथे मठात पोचलो आणि विराजचं चालू होतं की मठाच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओ घे, आणि मी तिकडून पाठीमागूनच चालू केलं होतं. तर आता बघा, आम्ही मठामध्ये एंट्री केली. हा मठ ठाण्यामध्ये आहे. तर गेलो आम्ही तिकडे. आतमध्ये खूप चालत जावं लागतं आणि विराज कसा उड्या मारतोय बघा. आणि पुढे गेलो तर विराज बोलला की मी घेतो मोबाईल, तुम्ही आतमध्ये जावा. मग इकडं आम्ही हात पाय धुतले दर्शनासाठी जाण्यासाठी. मठामध्ये हातपाय धुतले आणि आम्ही पुढे निघालो. अशा तऱ्हेने मठामध्ये आम्ही पोचलो. मग विराज बोलला मम्मी मला दे. मग नंतर तो स्वतः गेला पुढे आणि मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं स्वामींचं. तर नंतर मग इथं थोडं 5-10 मिनटं आम्ही मठामध्ये बसलो आणि मठामध्ये एक सुंदर मांजर आलं होतं. तर त्या मांजराबरोबर विराज आणि यांचं खेळणं चालू होतं बघा. त्याला मांडीवर घे, त्याचे फोटो काढ, चालूच होतं. त्याच्यानंतर मग आम्ही मठातून बाहेर गेलो तर इथं शिवाजी महाराजांच्या खूप छान छान मूर्ती होत्या. आणि नंतर मग तिकडून विराजला क्लासवरून डायरेक्ट घेऊन गेल्यामुळं त्याला भूक लागलेली, तर बोलला दाबेली खाऊया. मग आम्ही दाबेली खाण्यासाठी निघालो. मग तिकडे दाबेली घेतली आणि खाल्लो आणि घरी निघालो. बघा इकडे तर मला कामामुळं रोजच्या रोज डेली व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटत आहे. असंच कधीतरी एखादा व्हिडिओ पोस्ट करत असते. जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा, म्हणजे अजून व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल. तर आम्ही इकडून दाबेली घेतली आणि रिक्षामध्ये बसून खाल्ली. आणि तिथून आम्ही
घरी जाण्यासाठी निघालो. हे बघा बाहेर किती छान प्रसन्न हवा वातावरण होतं. लाइटिंग मस्त मस्त होतं. आणि हा होता कोरम मॉल, जो की ठाण्यामध्ये आहे. तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल. तर आमची रिक्षा असल्यामुळे आम्ही कधीही कुठेही जाऊ शकतो, असं काही नाही. नंतर मग हे बघा वॉटर पार्क. थँक्यू.